तुम्हाला माहित आहे का, सावता माळी हे पंढरपूरच्या विठोबाचे अतिशय मोठे भक्त आणि साधे मातीशी नातं जोडलेले संत होते। ते दिवस रात्र शेतीत काम करत असत, पण मनाने विठोबाच्या भक्तीत तल्लीन असत। एकदा आषाढी एकादशी जवळ आली होती। सर्व वारकरी पंढरपूरला विठोबाच्या भेटीसाठी निघाले होते, पण सावता माळी म्हणाले, माझं शेतीचं काम अधुरं आहे, मी देवाचं नाव घेत काम करीन, विठोबा सर्वत्र आहे। ते शेतीत राबत असताना त्यांच्या मनात विठोबाचं स्मरण चालू होतं, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। त्यांच्या भक्तीचा प्रभाव इतका प्रचंड होता की पंढरपुरातील विठोबा स्वतःच आपल्या भक्तास दर्शन देण्यासाठी शेतात आला। सावता माळीला कळलंच नाही की समोर उभा असलेला तोच त्यांचा विठोबा आहे। विठोबा म्हणाला, सावता, माझं दर्शन आता तरी घेशील की नाही का? तेव्हा सावता थोडं हसले आणि म्हणाले, माझा विठोबा मला सर्वत्रच दिसतोय। त्या क्षणी विठोबाने त्यांना आपल्या सान्निध्यात घेतलं आणि म्हणाला, भक्ती ही मंदिरात नव्हे तर मनात असते, असं म्हणून विठोबा अदृश्य झाला। त्या दिवसानंतर सावता माळींचं नाव भक्ती आणि कर्मयोगाचं प्रतीक बनलं।